तर माटुंगा परिसरात फ्लायओव्हरवर मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। आपले प्रतिनिधी सचिन गाड या घटनास्थळावरून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सचिन, या परिसरामध्ये नेमकी काय स्थिती आहे सध्या? माधवी, आपण सध्या माटुंगा पुलावरती आहोत आणि अतिशय विदारक अशी इथे परिस्थिती झालेली आहे। ऐन हायवेवरती लोकांना त्यांच्या गाड्या या रिव्हर्समध्ये टाकण्याची वेळ आलेली आहे, कारण हा पूल थेट गांधी मार्केटला उतरतो। गांधी मार्केटला कमरे एवढं पाणी जमा झालेलं आहे आणि त्यात या छोट्या गाड्या, छोट्या चारचाकी वाहने ती जाऊ शकत नाहीत, म्हणून नाईलाजाने आपण बघतोय की सगळ्या ड्रायव्हर हे रिव्हर्स मारतात। अरे इतना ट्रैफिक जाम है सर, क्या बोलेंगे वहाँ पे। पूरा आधा ब्रिज पूरा जाम है। अभी क्या करेंगे, इतना आधा ब्रिज पूरा जाम है, क्या करके आ सकते। रिवर्स आना ही पड़ेगा। आधे घंटे से तो खड़े हैं हम पहले से। अर्ध्या तासापासून लोक जी आहेत त्या संपूर्ण पुलावरती अडकलेली होती आणि त्यामुळे आता ते उलट दिशेने गाडी टाकताना आपल्याला दिसून येत आहेत। ही तर उत्तर मार्गिका आहे, इथून गाड्या उत्तरेच्या दिशेने जातात। मात्र गांधी मार्केट परिसरामध्ये एवढी वाहतूक कोंडी झालेली आहे, जवळपास अर्धा तास लोक अडकून पडलेली होती। आता नाईलाजाने सगळ्यांनी आपल्या गाड्या रिव्हर्समध्ये टाकलेल्या आहेत आणि आता ते इथून पुलाच्या खाली जाणार आहेत। गांधी मार्केट परिसरामध्ये दरवर्षी मोठं पाणी साचतं, याही वर्षी परिस्थिती काही वेगळी नाही आहे। पालिकेने पंप लावलेले आहेत, मात्र त्यामुळे पाण्याचा निचरा काही होऊ शकत नाही आहे आणि म्हणून आपण बघतोय की ऐन रस्त्यावरची परिस्थिती आहे। पूल जरी हा मोकळा दिसला तरी पुढे प्रचंड पाणी साचलेलं आहे, गाड्या पुढे जाऊ शकत नाहीत, म्हणून ऐन रस्त्यामध्ये आपण बघतोय की लोकांना रॉंग साईडने गाड्या चालवण्याची वेळ आलेली आहे। माधवी, सचिन, अपडेट घेत राहू सध्या। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।